नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. मी कैलास सर. आज तुम्हाला भारताची राज्यघटना आणि प्रशासन यामधील एक महत्त्वाचा टॉपिक आणीबाणी ज्याला आपण एमर्जन्सी म्हणतो, तो टॉपिक समजावून सांगणार आहे. बऱ्याच एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि नेहमी हा चर्चेमध्ये असतो. चर्चेमधले विषय नक्कीच एक्झाम पेपरमध्ये प्रश्नांच्या स्वरूपात विचारले जातात. या दृष्टिकोनातून आपण या टॉपिकला हात घालणार आहोत, समजावून घेणार आहोत. खरं तर या ठिकाणी आणीबाणी म्हटलं की आपली पार्लमेंट आहे ती समोर येते, त्यानंतर न्यायव्यवस्था समोर येते, त्यानंतर राज्यामध्ये असलेलं कार्यकारी मंडळ, केंद्रामध्ये असलेलं कार्यकारी मंडळ समोर येतं आणि इथून पाठीमागं ज्यावेळी आणीबाणी जाहीर केलेली आहे अशी बऱ्याचशा घटना ज्या आहेत त्यासुद्धा समोर येतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आणीबाणी म्हटलं की इंदिरा गांधीचा कालखंड जो आहे तो आणखीन जास्त समजावून घ्यावा लागतो. कारण आणीबाणी संदर्भात जे काही इंदिरा गांधींच्या तरतुदी होत्या त्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्या अन्यायकारक होत्या. पण त्यामध्ये त्या अन्यायकारक कशा होत्या, इंदिरा गांधींनी त्याचा वापर कसा केला, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आणीबाणी संदर्भात आपण घटनेचा भाग समजावून घेत असताना हे लोकशाहीचे महत्त्वाचे 3 स्तंभ जे आहेत की एक कायदेमंडळ आहे, त्यानंतर दुसरं न्यायमंडळ आहे आणि तिसरं कार्यकारी मंडळ आहे. या तिन्ही मंडळाला आपण बाजूला करून आणीबाणी समजावून घेऊ शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण हा टॉपिक जो आहे हे तिन्ही पार्ट समोर ठेवून आणि महत्त्वाचा कालखंड विशेषतः इंदिरा गांधींचा कालखंड समजावून घेऊन या आणीबाणी संदर्भात घटनेतील तरतुदी काय आहेत हे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहे. ही जी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज तुम्हाला राज्यसेवा पूर्व, त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य, त्यानंतर ग्रुप बी, ग्रुप सी या एक्झामसाठी उपयोगी ठरेल आणि एकंदरीत भारताची राज्यघटना कशी आहे हे समजावून घेण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर या ठिकाणी संपूर्ण लेक्चर सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यावरून ती परचेस करू शकता. आणि जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही नाही समजलं तर खाली नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. या दृष्टिकोनातून ही आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये बघूया आपण टॉपिक नेमका काय म्हणतोय. यामध्ये बघा की आणीबाणी एमर्जन्सी आपल्या घटनेमध्ये कलम 352 पासून 360 या कलमापर्यंत विशेषतः आणीबाणी संदर्भात तरतुदी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. पण मी या ठिकाणी या तरतुदी 2 भागांमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. त्यातला पहिला भाग हा कलम 352 पासून 354 पर्यंत असेल आणि दुसरा भाग हा 355 पासून 360 पर्यंत असेल. अशा 2 भागांमध्ये ही डिवाईड केलेली आहे. कारण आणीबाणीचे जे 3 प्रकार आहेत किंवा 3 प्रकारची आणीबाणी आपल्याला समजावून घ्यावी लागते. त्यामध्ये पहिला प्रकार 352 या कलमा अंतर्गत दिलेला, दुसरा प्रकार 356 अंतर्गत दिलेला आणि तिसरा प्रकार 360 अंतर्गत दिलेला. या 3 कलमांबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्यापैकी 352 जी राष्ट्रीय आणीबाणी आहे त्याबद्दल आपण भाग 1 मध्ये डिस्कशन करणार आहोत आणि नंतर 356 आणि 360 या संदर्भात भाग 2 मध्ये डिस्कशन करणार आहोत. म्हणजेच काय की जर आणीबाणी तुम्हाला संपूर्ण समजावून घ्यायची असेल, तुम्ही भाग 1 आणि भाग 2 असे दोन्ही लेक्चर जे आहेत जर व्यवस्थित कव्हर केले तर सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील आणि येणारे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. या पद्धतीने याची रचना केलेली आहे. तर चला आपण भाग 1 समजावून घेऊया. सगळ्यात प्रथमतः ही ज्या एमर्जन्सी प्रोव्हिजन आहेत किंवा आणीबाणीविषयक तरतुदी आहेत या आपल्या घटनेमध्ये का टाकण्यात आल्या याबद्दल सुद्धा थोडंसं आपल्याला ज्ञान असणं अपेक्षित आहे, पार्श्वभूमी माहिती असणं अपेक्षित आहे. कारण यामुळे काय होतं की देशाचं अंतर्गत आणि बाह्य शक्तींपासून आपल्याला संरक्षण करणं, तसंच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणं यासाठी ज्या तरतुदी आहेत या आणीबाणी अंतर्गत केंद्र शासनाला मिळतात आणि यामुळे जास्तीचे अधिकार केंद्र शासनाच्या हातात गेल्यामुळं या ठिकाणी काय होतं की अंतर्गत आणि बाह्य शक्तींपासून आपल्या देशाचं संरक्षण करता येतं आणि म्हणूनच या तरतुदी ज्या आहेत त्या आपल्या घटनेमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर याचं वर्णन या पद्धतीने आपण करू शकतो. पण तरी आपल्याला काय करायचं आहे की डिटेल समजावून घ्यायचं आहे. यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे घटनेचा भाग या ठिकाणी 18 जो आहे त्या 18 भागामध्ये 352 पासून 360 पर्यंत या आणीबाणीविषयक तरतुदी ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. कधी कधी काय होतं की अगदी कलमांच्या स्वरूपात जोड्या लावा किंवा एखादं सिंगल स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट बरोबर किंवा चूक या टायटलखाली तुम्हाला हे कलम विचारले जातील. त्यासाठी 352 पासून 360 पर्यंत नेमकी कोणती कलम आहेत, त्याचा टायटल काय आहे हे थोडं समजावून घ्या.
आणि मग आपण त्यातला पहिल्या पार्टला सुरुवात करू. 352 हे कलम जे आहे ते आणीबाणीची उद्घोषणा या संदर्भात आहे. बघा 352 आणीबाणीची उद्घोषणा. त्यानंतर 353 आणीबाणीच्या उद्घोषणेचे परिणाम, म्हणजे आणीबाणीची घोषणा केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील हे 353 मध्ये दिलेले आहे. 354 मध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलाच्या वाटपासंबंधी तरतुदी लागू असणे, म्हणजे जो काही केंद्र आणि राज्य शासन किंवा राज्यांना जो काही केंद्रामार्फत महसूल दिलेला असतो किंवा त्याची वाटणी होणार असते, या वाटणी संदर्भात तरतुदी कशा लागू असतील हे 354 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 355 या कलमामध्ये परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यापासून जी राज्य आहेत त्या राज्यांचं संरक्षण करण्याचा अधिकार हा केंद्राचा असेल किंवा त्यांचे एक कर्तव्य असेल. अशा पद्धतीची तरतूद 355 मध्ये आहे. बघा पुन्हा एकदा ही कलम अगदी तुमची तोंडपाठ पाहिजे. 352 आणीबाणीची उद्घोषणा, 353 आणीबाणीच्या उद्घोषणेचे परिणाम, 354 महसुलाच्या वाटपासंदर्भात, 355 राज्यांचं संरक्षण. बघा कलम लक्षात ठेवताना मात्र काय करायचं असतं की मोठं स्टेटमेंट जर असेल तर थोडासा त्यातला गाभा जो आहे तो थोडासा बाजूला काढायचा आणि तेवढाच लक्षात ठेवायचा. जसं 352 तुम्ही पूर्ण स्टेटमेंट जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, आणीबाणीची उद्घोषणा. 353 मात्र आणीबाणीच्या उद्घोषणेचे परिणाम, म्हणजे इथं फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की आणीबाणीचे परिणाम तरी चालत आहे. 354 मात्र महसुलाची वाटणी, अशा पद्धतीने हे अगदी थोडक्यात लक्षात ठेवा, महसुलाची वाटणी असं लक्षात ठेवा. त्यानंतर 355 शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी बघा हे स्टेटमेंट लक्षात ठेवा की राज्यांचं संरक्षण केंद्र करेल किंवा केंद्राचं कर्तव्य असं लक्षात ठेवा. 356 राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास त्या संदर्भात तरतुदी, म्हणजे जी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्याला आधार जो आहे तो 356 असतो. म्हणजे राज्यातली घटनात्मक यंत्रणा बंद पडली किंवा राज्याचं घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर केंद्र सरकार राज्य सरकार आपल्या हातामध्ये घेतात आणि त्या पद्धतीनं राज्य चालवतात. ते कलम 356 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 357 मध्ये 356 अन्वये प्रस्तुत केलेल्या उद्घोषणेनुसार कायदेकारी अधिकारांचा वापर, म्हणजे कायदे करण्याचा जो अधिकार असतो तो अधिकार कशा पद्धतीने वापरायचा. कायदेकारी म्हटलं की बघा या ठिकाणी केंद्राच्या बाबतीत या ठिकाणी संसद येते आणि राज्याच्या बाबतीत राज्याची विधिमंडळं येतात, लक्षात ठेवायचं. या कायद्याच्या बॉडी ज्या आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 358 मध्ये आणीबाणीच्या कालावधीत कलम 19च्या तरतुदी निलंबित असणे या संदर्भात आहे. म्हणजे जी काही आपली फंडामेंटल राईट आहेत या फंडामेंटल राईटमध्ये एक 19 नंबरचं कलम जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत, ते आणीबाणी दरम्यान निलंबित असतील या संदर्भाची तरतूद 358 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर 359 मध्ये आणीबाणीच्या कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे या संदर्भात आहे. म्हणजे या ठिकाणी 358 जे आहे ते फक्त कलम 19 संदर्भात तरतूद करतं किंवा त्या संदर्भात तरतुदी आहेत आणि 359 मध्ये मात्र जो फंडामेंटल राईट्सचा भाग 3 आहे, पार्ट 3 आहे, त्याबद्दल तरतुदी या 359 या कलमामध्ये आहे. हा प्रश्न जो आहे तो बऱ्याच वेळा एक्झामला विचारला गेलेला आहे. 358 आणि 359 यामधला फरक काय आहे यासाठी मी त्याला IMP करतो, तुम्ही ते लक्षात ठेवा. 359 मात्र रद्द केलेला आहे आणि 360 हे मात्र आर्थिक आणीबाणी संदर्भात तरतुदी या संदर्भात 360 मध्ये तरतुदी आहेत. अशा पद्धतीनं हे 352 पासून 360 पर्यंत ही महत्त्वाची कलमं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. अगदी यातलं पहिलं कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात तरतुदी आहेत. त्यानंतर 356 मध्ये राज्यामध्ये जी काही राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल त्या संदर्भात आहे आणि 360 ही जी वित्तीय आणीबाणी आहे त्या वित्तीय आणीबाणी संदर्भात आहे. अशी शॉर्टमध्ये ही 3 कलमं जर लक्षात ठेवली तर आणखीन हा टॉपिक तुम्हाला समजायला मदत होईल. खरं तर हा टॉपिक आपण डिटेल समजावून घेणार आहोत. ही सुरुवातीला 360 पर्यंतची कलमं पुन्हा वाचा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात ठेवता येईल, सॉल्व करता येईल. 358 मध्ये 19 नंबरच्या कलमा संदर्भात तरतुदी आणि 359 मध्ये इतर जे फंडामेंटल राईट आहेत त्या संदर्भात तरतुदी, हे 2 कलमं तर मला खूप महत्त्वाचे वाटतात. ती दोन्ही कलमं लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला जसं डिस्कस केलं की भारतामध्ये या आणीबाणी संदर्भात तरतुदी लागू करणं का भाग पडलं किंवा भारतामध्ये या आणीबाणीच्या तरतुदी का लागू केल्या, याचं कारण जे आहे ते अगदी सुरुवातीला सुद्धा सापडतं. कारण ज्यावेळी 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान देश निर्माण झाला आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत देश निर्माण झाला आणि मग यामुळे काय झालं होतं की देशाची फाळणी हा एक महत्त्वाचा प्रश्न भारतासमोर होता.
त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम किंवा इतर धर्मांमध्ये एक सांप्रदायिक दंगे मोठ्या प्रमाणात होत होते आणि जे काही संस्थान आहेत त्या संस्थानिकांचं विलिनीकरण करणं हा एक प्रश्न भारतासमोर होता. असे 3 मोठ्या प्रमाणात जे प्रश्न आहेत किंवा अगदी जिव्हाळ्याचे प्रश्न जे आहेत ते भारतासमोर होते आणि यामुळे काय झालं पाहिजे, की भारताची एकता, एकात्मता टिकवण्यासाठी काही अधिकार केंद्राच्या हातामध्ये किंवा केंद्र प्रबळ बनलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, की ही एकता आणि एकात्मता टिकवून ठेवता येईल. यासाठी घटनेमध्ये ह्या आणीबाणीच्या तरतुदी आहेत त्या लागू करण्याचा किंवा त्या टाकण्याचा एक प्रकार जो आहे तो आपल्या घटनेमध्ये दिसतो. केंद्र शासन यामुळे काय होतं, की पूर्ण शक्तिशाली बनतं. म्हणजे जसं नॉर्मल कंडिशनमध्ये राज्यांना सुद्धा बरेचसे अधिकार दिलेले असतात. पण जर आणीबाणी लागू झाली, तर मात्र काय होतं, की ही जी घटक राज्य आहेत, ती घटक राज्य पूर्ण केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. आणि एकंदरीत काय होतं, की घटना ही एकात्मक संरचनेमध्ये परावर्तित होते. म्हणजे आपल्या भारताची घटना जी आहे, काही ठिकाणी संघात्मक आहे आणि काही ठिकाणी एकात्मक आहे. संघात्मक म्हणजेच काय, की एकाच वेळी केंद्र आणि राज्य या ठिकाणी दोघांनाही अधिकार जे आहेत ते मिळतात. पण एकात्ममध्ये मात्र केंद्र प्रबळ बनतं. तर या ठिकाणी आपल्या भारताच्या घटनेमध्ये एकदा आणीबाणी लागू झाली, की कोणत्याही इतर तरतुदी लागू न होता सुद्धा आपली घटना जी आहे ती पूर्ण एकात्म बनते. म्हणजे अधिकार जे आहेत ते राज्यांना न मिळता या ठिकाणी संपूर्ण अधिकार जे आहेत ते केंद्राच्या हातात एकवटले जातात. असा प्रकार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि हे जे वैशिष्ट्य आहे ते भारताच्या घटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं, की आणीबाणीच्या कालखंडामध्ये घटना जी आहे ती एकात्म बनणे हे वैशिष्ट्य. त्यानंतर त्याच्यापुढे बघा, की आणीबाणीचे 3 प्रकार जे आहेत ते तुम्हाला समजावून घ्यावे लागतील. मी तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात सांगितलेच, पण पुन्हा एकदा बघा, की कलम 352 अंतर्गत हा राष्ट्रीय आणीबाणीचा प्रकार आहे. एका PSIच्या एक्झामला त्यांनी हा प्रश्न विचारला होता, की राष्ट्रीय आणीबाणीमध्ये नेमके कोणते घटक समाविष्ट होतात किंवा कोणते प्रकार समाविष्ट होतात. तर असे प्रश्न वारंवार येत असतात. पुन्हा एकदा बघा, कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, त्यामध्ये पहिला प्रकार आहे युद्ध, दुसरा प्रकार आहे परकीय आक्रमण आणि तिसरा आहे सशस्त्र बंड. अशा 3 प्रकारे ही 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती जाहीर करता येते कलम 352 अंतर्गत. त्यानंतर कलम 356 अंतर्गत जी आणीबाणीचा प्रकार आहे, खरं तर त्याला राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी हे 3 शब्द जे आहेत ते वापरले जातात किंवा वापरणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा बघा कोणते 3 शब्द आहेत. पहिला आहे राष्ट्रपती राजवट, दुसरा आहे राज्य आणीबाणी आणि तिसरा आहे घटनात्मक आणीबाणी. अशा पद्धतीनं राज्याची घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर राज्य हातात घेण्यासाठी या 356 या कलमाचा वापर केला जातो. या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजेच काय, तर घटनेमध्ये मात्र याला आणीबाणी असं संबोधलेलं नाही. हे स्टेटमेंट निगेटिव्ह जे आहे ते लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत करेल. घटनेत त्याला आणीबाणी असं संबोधलेलं नाही. आणि तिसरा प्रकार जो आहे आणीबाणीचा, जो 360 या कलमाअंतर्गत दिलेला आहे, त्याचं टायटल आहे वित्तीय आणीबाणी. आणि या वित्तीय आणीबाणीमध्ये नेमकं काय म्हणायचं आहे, की भारताचं वित्तीय स्थैर्य जर धोक्यात आलं किंवा भारताची पत धोक्यात आली तर या ठिकाणी काय केलं जाईल, वित्तीय आणीबाणी लागू केली जाईल. अशा पद्धतीच्या 3 तरतुदी किंवा 3 प्रकारच्या आणीबाणी भारताच्या घटनेमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यातला पहिली जी आहे ते आपण पहिल्या भागामध्ये कव्हर करणार आहोत आणि दुसरी आणि तिसरी ही दुसऱ्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. चला आपण पहिला भाग जो आहे तो समजावून घेऊ. ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आणीबाणीच्या घोषणेचा आधार जो आहे तो 352 कलमाअंतर्गत 3 आधार जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत. आणि 3 आधार जे आहेत ते आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करता येतात. ते 2 भाग कोणते, एक प्रकार आहे बाह्य आणीबाणी आणि दुसरा प्रकार आहे अंतर्गत आणीबाणी. म्हणजेच काय, की या दोन्हीचं कारण जे आहे ते बाह्य देशासंदर्भात असेल, बाह्य कारणासंदर्भात असेल आणि तिसरा प्रकार जो आहे त्याचं कारण मात्र भारतामध्येच असेल, म्हणून त्याला अंतर्गत आणीबाणी. म्हणजेच भारताच्या सीमेच्या अंतर्गत त्याचं कारण असेल आणि म्हणून त्याला अंतर्गत असं म्हटलेलं आहे. आणि याचं कारण मात्र या भारताच्या सीमेच्या बाहेर असेल आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बाह्य आणीबाणी असं म्हटलेलं आहे. या बाह्य आणीबाणीमध्ये 2 गोष्टी सहभागी होतात. एक आहे युद्ध आणि दुसरं आहे परकीय आक्रमण. म्हणजे एखाद्या देशासंदर्भात आपलं युद्ध सुरू झालं, हे कारण असू शकतं, किंवा एखाद्या देशानं आपल्यावरती आक्रमण केलं, त्याला परकीय आक्रमण संबोधून या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाईल. आणि अंतर्गत आणीबाणीमध्ये मात्र सशस्त्र उठाव अशा पद्धतीचा एक शब्द, एक कारण जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. याबद्दलच आपल्याला समजावून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी आणीबाणीच्या घोषणेसंदर्भात ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या समजावून घेताना या ठिकाणी आणीबाणी जी आहे ती संपूर्ण भारतासाठी किंवा त्याच्या एखाद्या भागासाठी सुद्धा लागू करता येते. या ठिकाणी ही जी नंतरची तरतूद आहे कोणती, की एखाद्या भागासाठी लागू करणं, ही मात्र
या ठिकाणी 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीनं हा अधिकार दिलेला आहे. म्हणजेच काय की ही आणीबाणी संपूर्ण भारतासाठी सुद्धा लागू करू शकता, किंवा उदाहरणार्थ तुम्हाला असं वाटलं की एखादं राज्य किंवा एखाद्या भागामध्येच फक्त याची गरज आहे, तर तेवढ्या भागापुरती सुद्धा ही आणीबाणी जी आहे ती तुम्हाला जाहीर करता येईल, लागू करता येईल. पण ही एखाद्या भागापुरती लागू करणं ही तरतूद मूळ घटनेमध्ये नव्हती. ही तरतूद 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीनं मेन्शन केलेली आहे. या ठिकाणी खरं तर 3 घटना दुरुस्ती ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या वाटतात. त्यामध्ये 1976ची ही 42वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 1978ची 44वी घटना दुरुस्ती आणि 1975ची घटना दुरुस्ती जी इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये झालेली आहे. अशा पद्धतीच्या या 3 घटना दुरुस्त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जर या ठिकाणी या स्टेटमेंटला आधारून त्यांनी प्रश्न विचारला की मूळ घटनेनुसार भारताच्या एखाद्या भागामध्ये सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते, हे स्टेटमेंट बरोबर की चूक? तर हे स्टेटमेंट चूक आहे. ही तरतूद भारताच्या घटनेमध्ये कधी मेन्शन केलेली आहे, कधी टाकलेली आहे? तर 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 यानुसार ही तरतूद त्यामध्ये मेन्शन केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतींना अशी उद्घोषणा करता येते. ती कधी करता येते? तर प्रत्यक्ष घडण्यापूर्वी सुद्धा करता येते, किंवा त्याचा गंभीर धोका असल्यास अशी खात्री झाली तर अशा वेळी सुद्धा करता येते. म्हणजे असा प्रकार नाही आहे की युद्ध सुरूच व्हायला पाहिजे किंवा परकीय आक्रमणच व्हायला पाहिजे, तर असं काही नाही आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की घडण्यापूर्वी त्यांची जर गंभीर धोका आहे अशी खात्री झाली तर अशा पद्धतीच्या आणीबाणीची उद्घोषणा ते करू शकतात. मूळ घटनेमध्ये मात्र जो तिसरा आधार आहे, तिसरा आधार या ठिकाणी तो अंतर्गत अशांतता असा होता. पण 44वी घटना दुरुस्ती 1978ला तो सशस्त्र उठाव असा केला. बघा या ठिकाणी हे स्टेटमेंटसुद्धा मला खूप महत्त्वाचं वाटतं, ते तुम्ही थोडंसं समजावून घ्या. बघा या आधारे मी या चार्टच्या आधारे तुम्हाला समजावून सांगतो की या ठिकाणी हा तिसरा आधार, म्हणजे हा युद्ध पहिला आधार, परकीय आक्रमण दुसरा आधार आणि सशस्त्र उठाव हा तिसरा आधार. हा तिसरा आधार मूळ घटनेमध्ये मात्र या ठिकाणी अंतर्गत अशांतता असा होता. पण या ठिकाणी हा शब्द जो आहे तो बदलला. कधी बदलला? तर 44वी घटना दुरुस्ती 1978ला बदलला आणि त्या ठिकाणी अंतर्गत अशांततेच्या जागी सशस्त्र उठाव हा शब्द टाकला. याचं कारण असं होतं की इंदिरा गांधींनी अंतर्गत अशांतता याचा अर्थ जो आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीने काढला आणि घटनेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून भारतामध्ये अंतर्गत अशांतता या आधारावरती आणीबाणी लागू केली. असं होऊ नये यामुळे त्या ठिकाणी एक शाह आयोग नेमला होता आणि या आयोगाच्या आधारे जी काही घटना दुरुस्ती झाली होती यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला होता. आणि एक महत्त्वाचा बदल म्हणजेच कोणता? की अंतर्गत अशांतता या जागी त्यांनी सशस्त्र उठाव हा शब्द मेन्शन केला. आता या ठिकाणी मात्र 2 शब्द लक्षात ठेवा की मूळ घटनेमध्ये अंतर्गत अशांतता हे राष्ट्रीय आणीबाणीचं तिसरं कारण होतं. स्टेटमेंट बरोबर की चूक? तर बरोबर आहे. आज भारताच्या घटनेमध्ये तिसरं कारण अंतर्गत अशांतता हे आहे. हे स्टेटमेंट बरोबर की चूक? तर हे स्टेटमेंट मात्र चूक येईल. कारण आज भारताच्या घटनेमध्ये तिसरं कारण हे अंतर्गत अशांतता नसून सशस्त्र उठाव आहे, हे मात्र महत्त्वाचं आहे. आणि यासाठी घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978, जी कुणी केली होती? तर मोरारजी देसाई यांचं सरकार होतं. आणि अंतर्गत अशांतता या शब्दाचा गैरवापर कोणी केला? तर इंदिरा गांधींनी केला. इंदिरा गांधींचं सरकार कधीचं? तर जे 1971-72मध्ये जे अस्तित्वात आलं होतं आणि 75च्या दरम्यान जे काम करत होतं. तर 75मध्ये ह्या अंतर्गत अशांततेचा आधार घेऊन इंदिरा गांधींनी भारतामध्ये आणीबाणी लावली होती. मी जे तुम्हाला सुरुवातीलाच पोस्टर दाखवलं त्यामध्ये इंदिरा गांधी दाखवलेले आहेत. याचं कारणच मुळात ते आहे की इंदिरा गांधींनी या ठिकाणी गैरवापर केला असा आजही आरोप त्यांच्यावरती केला जातो. आणि त्या आधारे त्यांनी आणीबाणी जी आहे ती लावली होती, ती चुकीची कशी आहे हे समजावून सांगितलं जातं. म्हणून हा शब्दसुद्धा भारताच्या घटनेमध्ये बदलण्यात आला होता. हे पण समजावून घेण्यासारखं आहे. त्यानंतर या ठिकाणी मात्र काय की जर आणीबाणी लावायची असेल तर कॅबिनेटच्या लेखी संमतीची आवश्यकता असते. हा शब्दसुद्धा मूळ घटनेमध्ये नव्हता. या ठिकाणी हा शब्द म्हणजे इंदिरा गांधींनी ज्यावेळी 75मध्ये कॅबिनेटचा विचार केलाच नाही किंवा त्यांना विचारात घेतलं नाही आणि भारतामध्ये अंतर्गत अशांतता या आधारे आणीबाणी घोषित केली. आणि मग अशा पद्धतीने पुन्हा त्याचा गैरवापर होऊ नये, ॲटलिस्ट आपल्या कॅबिनेटला विचारलं जावं. ते पण कसं? तर लेखी संमतीच्या आधारे. आणि मगच तुम्हाला भारतामध्ये आणीबाणी लावता येईल. यासाठी एक तरतूद जी आहे ती 44वी घटना दुरुस्ती 1978मध्ये करण्यात आली होती. म्हणजे 75मध्ये जी आणीबाणी लावली होती त्यावेळी मात्र इंदिरा गांधींनी आपल्या कॅबिनेटला बिलकुल विश्वासात घेतलेलं नव्हतं. या ठिकाणी कॅबिनेटच्या लेखी संमतीचा कुठेही आधार नव्हता, आपल्या मंत्रिमंडळाचा कुठेही आधार नव्हता. पण ज्यावेळी 44वी घटना दुरुस्ती 1978 करण्यात आली त्यावेळी असं म्हटलं की कॅबिनेटची लेखी संमती घ्यावी लागेल. आता या ठिकाणी बघा की तोपर्यंत
खरं तर असं म्हटलं जातं की घटनेमध्ये कॅबिनेट हा शब्दसुद्धा नव्हता. एका राज्यसेवेच्या प्रिलियमला आणि STIच्या प्रिलियमला या कॅबिनेट शब्दाबद्दल प्रश्न आला होता की कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे. ऑप्शन होते 74, ऑप्शन होता 75 आणि ऑप्शन होता 352 आणि ऑप्शन होता 78. आता बऱ्याच वेळा काय होऊन जातं की आपण जर पर्टिक्युलर ते स्टेटमेंट समजावून घेतलं नसेल, 74, 75 आणि 78 हे मंत्रिमंडळासंदर्भात आणि PM संदर्भात कलम आहेत. तर यापैकी आपण एखादं उत्तर जे आहे ते लिहून टाकतो. पण या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे हा जो शब्द आहे कॅबिनेट हा मुळात 352 या कलमाअंतर्गत आलेला आहे. ते येण्याचं कारण सुद्धा असं होतं की जी इंदिरा गांधींनी अंतर्गत अशांतता या कलमाच्या आधारे जी आणीबाणी लावली होती, ती आणीबाणी त्यांनी कोणालाही किंवा मंत्रिमंडळाला विचारात न घेता लावली होती आणि पुन्हा असं होऊ नये म्हणून कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख करून त्यांची लेखी संमती घ्या यासाठी तो कॅबिनेट शब्द घटनेमध्ये मेन्शन करण्यात आला. या ठिकाणी 2 प्रश्नांची उत्तरे मिळतील. कॅबिनेट शब्द घटनेच्या 352 या कलमामध्ये आहे. कॅबिनेट शब्द मूळ घटनेमध्ये नव्हता, तो 44वी घटना दुरुस्ती 1978 टाकला. अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं थोडं शोधणं अपेक्षित आहे. आणि मग आता मात्र पंतप्रधानांना एकट्याला हा निर्णय घेता येत नाही. या ठिकाणी कॅबिनेटची लेखी संमती घेणं अपेक्षित असतं. हा कॅबिनेट प्रकारसुद्धा तुम्हाला थोडासा समजावून घेणं अपेक्षित आहे. मंत्रिमंडळ जे आहे या मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री आपल्याला दिसतात. एक असतात राज्यमंत्री, त्यानंतर उपमंत्री आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट मंत्री. तर हे प्रकार जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये मी तुम्हाला समजावून सांगेलच. पण ज्यावेळी तुम्ही कन्सेप्ट समजावून घेता त्यावेळी असे महत्त्वाच्या बीट ज्या आहेत त्या थोड्या हायलाईट करत चला. त्यानंतर बघा की आणीबाणीच्या उद्घोषणेला न्यायिक पुनर्विलोकन लागू असेल का? आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच काय की एखादा घटना घडलेली आहे त्या घटनेची पुन्हा अवलोकन करणे, न्यायालयामार्फत पुन्हा अवलोकन करणे याला पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी तरतूद जी आहे ती लागू झाली आणि ही घटनेला धरून आहे का, कायद्यात्मक आहे का, या बाबींना घटनात्मक आधार आहे का, हे जेव्हा न्यायालय चेक करेल त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणतो. तर या ठिकाणी जी 38वी घटना दुरुस्ती आहे 1975ची, त्यावेळी असं म्हटलं होतं की ही आणीबाणीची उद्घोषणा जी असेल ती न्यायिक कक्षेच्या बाहेर असेल. म्हणजे न्यायालयाला त्या ठिकाणी न्यायिक पुनर्विलोकन करता येणार नाही. राष्ट्रपतींची खात्री ही अंतिम मानलेली होती. कधी? 38वी घटना दुरुस्ती कायदा 1975. परंतु 44वी घटना दुरुस्ती 1978 यावेळी मात्र हे राष्ट्रपतींची खात्री जी आहे ती न्यायिक कक्षेमध्ये आणली. म्हणजेच काय की जर आणीबाणीची उद्घोषणा केली तर ती राष्ट्रपतींची खात्री ही घटनात्मक आहे का किंवा न्यायिक आहे का हे चेक करण्याचा अधिकार जो आहे तो न्यायालयांना मिळाला आणि यानुसार हा प्रकार जो आहे तो न्यायिक पुनर्विलोकन कक्षामध्ये आणण्यात आला. म्हणजे या ठिकाणी बघा की एक जनरल स्टेटमेंट लक्षात ठेवण्यासारखं असं आहे की इंदिरा गांधींनी ज्या काही तरतुदी मेन्शन केल्या होत्या, ज्या टाकल्या होत्या त्या थोड्याशा मला अन्यायकारक दिसतात आणि नंतर मात्र त्यामध्ये ज्या बदल केल्या होत्या किंवा जो काही मोरारजी देसाई सरकारनं त्यामध्ये जो बदल केला तो थोडा न्यायिक स्वरूपाचा दिसतो. म्हणजे ते स्टेटमेंट कसं आहे या आधारे सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. लॉजिक खूप महत्त्वाचं आहे. पुढे एक मिनर्वा मिल खटला होता जो 1980 आला होता. यांनी सुद्धा या खटल्यामध्ये असंच म्हटलं की न्यायिक आव्हान तुम्हाला देता येऊ शकतं किंवा न्यायिक पुनर्विलोकन तत्व याला लागू असेल याचीच पुनरुक्ती त्या ठिकाणी त्या खटल्यामध्ये केली. त्यानंतर संसदेची संमती आणि आणीबाणीचा कालावधी. म्हणजे तुम्हाला 352 अंतर्गत आणीबाणी लावायची आहे तर संसदेची संमती घेणं अपेक्षित आहे आणि संमती घेतल्यानंतर आणीबाणी किती दिवस लागू राहू शकते किंवा याचा कालावधी काय असेल या 2 गोष्टी संदर्भात आपण या स्लाईडवरती डिस्कशन करणार आहोत. बघा, राष्ट्रपतींनी घोषणा केल्यापासून 1 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहांची संमती घ्यायला पाहिजे. दोन्ही सभागृह म्हणजेच कोणती तुम्हाला माहीत असेल, एक आहे राज्यसभा आणि दुसरं आहे लोकसभा. तर काय करायचे, राज्यसभा आणि लोकसभा यांची संमती किती महिन्याच्या आतमध्ये घ्यायची? 1 महिन्याच्या आतमध्ये. पण इथंही एक घटनात्मक तरतूद किंवा घटना दुरुस्तीची तरतूद आपल्याला लक्षात घ्यावी लागते. हा जो 1 महिना आहे तो 1 महिना 44वी घटना दुरुस्ती 1978 मेन्शन केलेला आहे. कारण त्या अगोदर त्या ठिकाणी 2 महिने होते. म्हणजे पुन्हा इथं तेच स्टेटमेंट बनतं की मूळ घटनेमध्ये 1 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहांनी संमती द्यावी. हे स्टेटमेंट बरोबर की चूक? तर हे स्टेटमेंट चूक. मूळ घटनेमध्ये मात्र किती महिने होते? 2 महिने. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 त्या 2 महिन्याचा कालावधी 1 महिने केला. म्हणजेच काय की पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. संसदेची संमती घ्यायची किती महिन्याच्या आतमध्ये? आज 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला संमती घ्यावी लागते.
पण जर या ठिकाणी तुम्ही संमती घ्यायला गेले आणि लोकसभा विसर्जित झाली असेल तर मात्र काय करायचं, या संदर्भात हे स्टेटमेंटसुद्धा सगळीकडे समान स्वरूपात लागू होतं. ते इथंच व्यवस्थित समजावून घ्या की जर या ठिकाणी 2 सभागृह आहेत, एक आहे राज्यसभा आणि दुसरं आहे लोकसभा. तर जर लोकसभा विसर्जित असेल तर तत्पूर्वी काय करावं की राज्यसभेची संमती घ्यावी आणि या ठिकाणी नवीन लोकसभा ज्यावेळी निवडून येईल, निवडून आल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये लोकसभेची संमती घ्यायची. पुन्हा एकदा बघा स्टेटमेंट काय की जर लोकसभा विसर्जित असेल तर त्या अगोदर तुम्ही राज्यसभेची संमती घ्या आणि नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये लोकसभेची संमती मिळवणं अपेक्षित आहे. असं सर्व ठिकाणी लोकसभेच्या विसर्जित असण्यासंदर्भात हे स्टेटमेंट सर्व ठिकाणी लागू केलेलं आहे. तत्पूर्वी राज्यसभेची संमती घ्यायची आणि 1 महिन्याच्या आत किंवा 30 दिवसांच्या आतमध्ये असं स्टेटमेंट खरं त्यामध्ये केलेलं आहे. 30 दिवस असं लिहिलेलं आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये लोकसभेची संमती घ्यायची नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर. त्यानंतर आणीबाणीचा कालावधी किती असेल, या कालावधी संदर्भात असं म्हटलेलं आहे की दुसरा ठराव पारित झाल्यापासून 6 महिने. आता दुसरा ठराव म्हणजेच काय म्हणायचं आहे की आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहेत. तर ज्यावेळी दुसरं सभागृह तो ठराव पारित करेल, म्हणजे पहिल्यांदा लोकसभेनं केला नंतर राज्यसभेनं केला किंवा पहिल्यांदा राज्यसभेनं केला नंतर लोकसभेनं पारित केला, तर दुसरा ठराव पारित झाल्यापासून 6 महिने या ठिकाणी आणीबाणीचा कालावधी जो आहे तो असेल. दुसरा ठराव पारित झाल्यापासून 6 महिने आणि 6 महिन्यानं असा कितीही वेळा वाढू शकता. म्हणजे या ठिकाणी जर आज आणीबाणी लागू केली तर ती 6 महिन्यापर्यंत असेल. त्यानंतर 6 महिन्याच्या पुढं वाढवायची असेल तर पुन्हा इथं संसदेची संमती घ्यायची. अशी 6 महिन्यानं तुम्ही कितीही कालावधीसाठी वाढू शकता, अशा पद्धतीची तरतूद आपल्या घटनेमध्ये आहे. आणि ही तरतूदसुद्धा 44व्या घटनादुरुस्तीनंच टाकलेली आहे. अगोदर मात्र असं होतं की एकदा जर आणीबाणीला आपण संमती मिळवली तर पुन्हा कॅबिनेटची मर्जी असेपर्यंत ती अंमलात राहील, अशा पद्धतीची तरतूद ही मूळ घटनेमध्ये होती. कॅबिनेटची संमती असेपर्यंतच ही आणीबाणी लागू राहील अशा पद्धतीची तरतूद होती. पण 44व्या घटनादुरुस्तीनं काय म्हटलं की 6 महिन्यानं तुम्ही संमती घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याच्या पुढं बघा की जर 6 महिने संपण्याच्या अगोदरच जर मध्येच लोकसभेचं विसर्जन झालं तर नवीन लोकसभा ज्यावेळी अस्तित्वात येईल लगेच तुम्ही काय करायचे की 30 दिवसाच्या आतमध्ये संमती घ्यायची आणि तत्पूर्वी राज्यसभेनं संमती देणं अपेक्षित आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला समजावून घेण्यासाठी बघा, इथं सपोज आणीबाणीला संमती मिळाली आणि इथून पुढं काय होणार आहे की इथपर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत आणीबाणी जी आहे ती अस्तित्वात राहणार आहे. पण काय झालं की मधल्याच कालावधीत तुमची लोकसभा जी आहे ती विसर्जित झाली. आता विसर्जित झाल्यानंतर पुन्हा असं समजा की नवीन लोकसभा निवडून आली, तर नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर काय करायचं की 30 दिवसांच्या आतमध्ये त्याला तुम्ही संमती घ्यायची. पण तत्पूर्वी काय झालं पाहिजे की राज्यसभेनं त्याला संमती दिली पाहिजे. हे एक स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. त्यानंतर हा आणीबाणीचा ठराव ज्यावेळी संसदेमध्ये जाणार आहे तो कोणत्या बहुमतानं त्या सभागृहामध्ये पारित होणं गरजेचं आहे, ही एक महत्त्वाची बीट आहे. तर त्यासाठी त्यांनी विशेष बहुमताची मागणी केलेली आहे. बघा त्यासाठी त्यांनी काय केलं आहे की विशेष बहुमतानं तो जो ठराव आहे तो पारित होणं अपेक्षित आहे दोन्ही सभागृहांमध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा एक घटनादुरुस्ती तुम्हाला समजावून घ्यावी लागते, ती म्हणजे कोणती, तर 44वी घटनादुरुस्ती 1978. या घटनादुरुस्तीच्या आधारे हे विशेष बहुमत टाकलेलं आहे. मूळ घटनेमध्ये मात्र साधे बहुमत होतं, म्हणजे सिम्पल मेजॉरिटीनं तुम्हाला त्या ठिकाणी संमती देणं अपेक्षित होतं. पण असं होऊ नये की अगदी कमी बहुमतानं पारित केलं किंवा लोकांवरती अन्याय होतो आहे आणि म्हणून ते साधं बहुमत त्यांनी काढून टाकलं आणि त्या ठिकाणी काय केलं, विशेष बहुमत. आणि विशेष बहुमत म्हणजेच काय, हे सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवा की सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 1/2 आणि हजर आणि मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 या बहुमतानं ते पारित होणं गरजेचं आहे. सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 1/2 म्हणजेच काय की उदाहरणार्थ आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे 543, यापैकी अर्ध्या लोकांनी संमती देणं गरजेचं आहे. पण त्या दिवशी मात्र सभागृहामध्ये सर्व लोक हजर राहू शकले नाही आहेत. सपोज असं समजूया की 400च लोक त्यामध्ये हजर होते, तर यापैकी मात्र 2/3 लोकांनी त्याला संमती द्यायला पाहिजे. याला आपण विशेष बहुमत असं म्हणतो. आणि याच विशेष बहुमताच्या आधारे भारतामध्ये आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती लागू केली जाते. अगोदर मात्र अगदी सिंपल मेजॉरिटी होती. सिंपल मेजॉरिटी याचा अर्थ काय की सभागृहाच्या सदस्य संख्येच्या अर्ध्या लोकांनी जरी हो म्हटलं तरी तुम्हाला आणीबाणी लागू करता येईल असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर या ठिकाणी आणीबाणी समाप्त करणे, राष्ट्रपती केव्हाही दुसऱ्या उद्घोषणेद्वारे आणीबाणी समाप्त करू शकतात. यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. आणि जर
आणीबाणी चालू असताना लोकसभेने ठराव मान्य केला तर राष्ट्रपतींना आणीबाणी समाप्त करावी लागते, अशा पद्धतीचे हे 2 स्टेटमेंट या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे आहेत. बघा पुन्हा एकदा, राष्ट्रपती केव्हाही दुसऱ्या उद्घोषणेद्वारे आणीबाणी समाप्त करू शकतात. यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. आणि तसंच जर आणीबाणी चालू असताना लोकसभेने ठराव मान्य केला तरीसुद्धा राष्ट्रपतींना आणीबाणी समाप्त करावी लागते. या पद्धतीने आणीबाणी ही समाप्त होईल. त्यानंतर ज्या काही 44व्या घटनादुरुस्तीनं महत्त्वाच्या तरतुदी केल्या होत्या, त्या तरतुदीसुद्धा इतर तरतुदी आपण या ठिकाणी सेपरेट समजावून घेऊया. आणीबाणी समाप्त करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना होता, पण या ठिकाणी 44व्या घटनादुरुस्तीनुसार जर लोकसभेतील 110 सदस्यांनी सह्या करून मागणी केली तर 14 दिवसांच्या आत चर्चेसाठी सभागृहांची बैठक बोलवावी, अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी 44व्या घटनादुरुस्तीने केली. आणि आणीबाणी चालू ठेवणे, त्याचबरोबर ते विशेष बहुमत, या ठिकाणी चालू ठेवण्यासाठी विशेष बहुमत लागतं आणि समाप्त करण्यासाठी साधं बहुमत, ही एक तरतूद त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. चालू ठेवणं विशेष बहुमत आणि आणीबाणी समाप्त करणे मात्र आजही काय साधं बहुमत आहे. इथं चालू ठेवण्यासाठी पूर्वी साधंच बहुमत होतं, पण ते मात्र 44व्या घटनादुरुस्तीने बदललं. ही तरतूद आपण पाठीमागं पाहिलीच आहे. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी लावल्यानंतर या ठिकाणी आपण पाठीमागं पाहिलं की आपली घटना जी आहे ती संघात्मक या तरतुदीकडून ती एकात्मक बनते. आता एकात्मक बनल्यानंतर केंद्र आणि राज्य यांच्यावरती नेमके कोणते परिणाम होतात, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा जे आहे यांच्या कालावधीवरती काय परिणाम होतो, आणि जे आपले मूलभूत हक्क आहेत ज्याला आपण फंडामेंटल राईट असं म्हणतो, किंवा घटनेचा सर्वात महत्त्वाचा भाग ज्याला आंबेडकरांनी मानलेला आहे, किंवा एक जो काही जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या तरतुदी उपलब्ध करून देतो, त्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतोय, फंडामेंटल राईट असं म्हणतोय, याच्यावरती नेमका कोणता परिणाम होतो या तरतुदी आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायच्यात. बघा पुन्हा एकदा सांगतोय की केंद्र आणि राज्य यांच्यावरती किंवा यांच्या संबंधावरती कोणते परिणाम होतात, लोकसभेचा कालावधी आणि विधानसभेचा कालावधी याच्यावरती कोणते परिणाम होतात, आणि मूलभूत हक्क याच्यावरती नेमके कोणते परिणाम होतात, अशा 3 तरतुदी ज्या आहेत या 3 तरतुदी संदर्भात आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. बघा यामध्ये केंद्र राज्य संबंधावरती परिणाम अभ्यासताना 3 परिणाम तुम्हाला या ठिकाणी समजावून घ्यावे लागतील. पहिला आहे कार्यकारी, त्यानंतर दुसरं आहे कायदेकारी आणि तिसरं आहे वित्तीय. आता कार्यकारी म्हणजेच काय की जे काही कार्यकारी मंडळ आपले अधिकार वापरत असतं, म्हणजेच थोडक्यात PM किंवा CM आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचे जे अधिकार आहेत त्याला आपण कार्यकारी अधिकार असं म्हणूया. कायदेकारी अधिकार म्हणजेच कोणते, तर या ठिकाणी संसदेचे अधिकार जे काही कायदे करण्यासाठी वापरले जातात, आणि राज्याच्या बाबतीत जे राज्याचे विधिमंडळ आहे त्याचे अधिकार हे कायदेकारी अधिकारांमध्ये येतील. आणि वित्तीय अधिकार म्हणजेच काय की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे काही महसुलाची वाटणी होणार असते या संदर्भात हे वित्तीय अधिकार या ठिकाणी समजावून घ्यायचे आहेत. म्हणजे केंद्र आणि राज्य या संबंधांचा अभ्यास करताना या 3 बाबी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील. पहिला प्रकार असेल कार्यकारी, दुसरा असेल कायदेकारी आणि तिसरा आहे वित्तीय. कार्यकारीमध्ये बघा की या ठिकाणी राज्य सरकारचं अस्तित्व नष्ट होत नाही. म्हणजे जर भारतामध्ये आणीबाणी लागू झाली तर जे काही उदाहरणार्थ एखादं सरकार तुम्ही समोर घेऊ शकता की आज महाराष्ट्र आपण समोर घेतला आणि काय झालं की आज देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती लागू केली. आता महाराष्ट्रामधलं सरकारचं अस्तित्व नष्ट होणार नाही. म्हणजेच काय की जे CM आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, यांचं अस्तित्व जे आहे ते आहे तसंच राहील. पण केंद्र सरकार कोणत्याही बाबी संदर्भात राज्यांना निर्देश देऊ शकतं. म्हणजे जर नॉर्मल कंडिशन असेल तर यांना मात्र बरंचसं स्वातंत्र्य दिलेलं असतं. CM आणि त्यांचं मंत्रिमंडळ राज्यासंदर्भात आपले अधिकार वापरून बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या करत असतं. जास्त करून केंद्राचे अधिकार जे आहेत ते खूप वापरले जात नाहीत. पण आणीबाणी लावल्यानंतर कोणत्याही बाबी संदर्भात जर केंद्राला वाटलं की या राज्याला निर्देश द्यायचे तर ते देऊ शकतात. अशा पद्धतीनं कार्यकारी अधिकारांमध्ये हा महत्त्वाचा बदल होतो. कायदेकारी अधिकारांच्या बाबतीत बघितलं तर कायदेमंडळसुद्धा नष्ट होत नाही. म्हणजे जसं कार्यकारी मंडळ नष्ट होत नाही तसं कायदेमंडळसुद्धा नष्ट होत नाही. पण संसद राज्यसूचीतील विषयांवरती सुद्धा कायदे करू शकते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही राज्यसूची माहिती पाहिजे. 3 सूची आहेत. एक असते केंद्र सूची, त्यानंतर दुसरी असते राज्यसूची आणि तिसरी असते समवर्ती सूची. या सगळ्या 3ही सूची आहेत परिशिष्ट नंबर 7 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये काय असते की केंद्र सूचीमध्ये जे काही विषय आहेत ते संपूर्ण केंद्र सरकारच्या अंतर्गत असतात. त्यानंतर राज्यसूचीमधले विषय आहेत ते नॉर्मल कंडिशनमध्ये राज्य सरकारांच्या अस्तित्वाखाली किंवा राज्य सरकारच्या कायदेमंडळाखाली ते काम करत असतात. आणि समवर्ती सूची मात्र केंद्र त्याचबरोबर राज्य या दोघांच्या अंतर्गत असते. म्हणजे इथं कायदे करण्याचा अधिकार दोघांना सुद्धा मिळतो. पण ज्यावेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागलेली असेल संसद त्यावेळी राज्यसूचीतील विषयांवरती सुद्धा कायदा करते.
म्हणजे इथं मात्र जो अधिकार राज्यांच्या कायदेमंडळांना असतो तो कोणाला मिळतो? संसदेला मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर अंमल आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत राहील. याचा अर्थ बघा इथं समजावून घ्या. एखादा राज्यसूचीतील विषय आहे आणि त्यावरती कायदा कोणी केला? संसदेनं केला. तर संसदेचा कायदा जो आहे आणीबाणी चालू असताना लागू राहीलच, पण आणीबाणी संपल्यानंतर त्याचं अस्तित्व फक्त किती महिन्यापर्यंत असेल? 6 महिन्यापर्यंत असेल. ही तरतूद महत्त्वाची आहे. त्यानंतर राष्ट्रपती राज्यसूचीतील विषयांवरती अध्यादेश काढू शकतात, जो राष्ट्रपतींचा अधिकार कलम 123 अंतर्गत आहे. म्हणजेच काय की नॉर्मल कंडिशनमध्ये राज्यसूचीतील विषयांवरती अध्यादेश काढण्याचा अधिकार हा राज्यपालांचा असतो, पण तोच अधिकार मात्र राष्ट्रपतीसुद्धा वापरू शकतात. म्हणजे जसं विधिमंडळाचे अधिकार संसदेकडे गेले तसेच राज्यपालांचे अधिकारसुद्धा राष्ट्रपतींकडे जातात, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976, जर आणीबाणी भारताच्या एखाद्या भागात लागू असेल तरी बाहेरील राज्यावरती सुद्धा हे अधिकार मिळतात. म्हणजे असं काही नाही आहे की भारताच्या एका भागामध्येच आणीबाणी लागू आहे आणि हे अधिकार तुम्हाला दुसऱ्या राज्यांवरती वापरता येणार नाही, असं काही नाही. त्याचाही अर्थ काढला जाईल की संपूर्ण भारतामध्ये आणीबाणी लागू आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हे अधिकार जे आहे ते वापरता येतील, असा त्याचा अर्थ होतो. आणि वित्तीय अधिकार म्हणजे हा तिसरा अधिकार आहे. पहिला आपण कार्यकारी अभ्यासला, दुसरा आपण कायदेकारी अभ्यासला आणि तिसरा वित्तीय अधिकार. या वित्तीय अधिकाराच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकारांच्या महसुलामध्ये घट करू शकतात, म्हणजेच ते कमी करू शकतात. हा वित्तीय अधिकार सुद्धा केंद्राला उपलब्ध होतो, कधी? जर राष्ट्रीय आणीबाणी लावली तर. त्यानंतर बघा की दुसरा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे की जर भारतामध्ये ही राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल, जर भारतामध्ये ही राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तर लोकसभा आणि विधानसभा यांच्या कार्यकालावरती काय परिणाम होतो? तुम्हाला माहिती आहे की लोकसभेचा कार्यकाल नॉर्मल कंडिशनमध्ये 5 वर्ष असतो आणि विधानसभेचा कार्यकालसुद्धा 5 वर्ष असतो. तर या ठिकाणी जर कार्यकाल संपला तर लोकसभेचा कार्यकाल एका वेळी 1 वर्षानं वाढवता येतो. असा कितीही वेळा वाढवता येतो. म्हणजे या ठिकाणी असं समजा की इथं लोकसभा सुरू झाली आणि इथं 5 वर्ष संपणार आहेत, पण आणीबाणी चालू असल्यामुळं एका वेळी 1 वर्षानं, एका वेळी 1 वर्षानं, एका वेळी 1 वर्षानं असा कितीही वेळा वाढवता येईल. पण आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तो वाढवता येणार नाही. हे आहे तसं स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि एक उदाहरणसुद्धा आहे आपल्यासमोर की जी 5वी लोकसभा होती, 5वी लोकसभा कधीची? की उदाहरणार्थ बघा, इथं लोकसभा पहिली समजावून घ्या की 1951-52ला सुरू झाली, 5 वर्ष 1956-57. त्यानंतर 56-57ला दुसरी सुरू झाली, जी 1961मध्ये संपली, ही दुसरी लोकसभा. त्यानंतर 1961ला तिसरी चालू झाली, ती 1966-67मध्ये संपली, ही तिसरी. त्यानंतर 1966-67च्या दरम्यान चौथी सुरू झाली, जी 1971ला संपली आणि 1971ला 5वी सुरू झाली, ती नंतर 1977मध्ये संपली. म्हणजे हा जो 5वी लोकसभा जी आहे ती महत्त्वाची आहे, ती समजावून घेण्यासारखी आहे. कारण आत्तापर्यंत सर्वात जास्त कालावधीची लोकसभा कोणती? तर ही 5वी लोकसभाच आहे. कारण या ठिकाणी जी 5वी लोकसभा आहे त्याचा कालावधी 2दा वाढवण्यात आला होता. कधी वाढवण्यात आला होता? तर 18 मार्च 1976 ते 18 मार्च 1977 आणि पुन्हा 18 मार्च 1978 यावेळी ती विसर्जित करण्यात आली. कारण इथं 1-1 वर्षानं 2 वेळा वाढवण्यात आला, पण या ठिकाणी पूर्ण कालावधी होण्याच्या अगोदरच 18 जानेवारी 1977ला ती लोकसभा जी आहे ती विसर्जित झाली. या पद्धतीने त्या लोकसभेचा कालावधी हा 5 वर्ष 10 महिने आणि 6 दिवस एवढे अस्तित्वात होती. सर्वात कालावधीसाठी असलेली लोकसभा कोणती? 5वी. किती दिवस अस्तित्वात होती? 5 वर्ष 10 महिने आणि 6 दिवस अशा पद्धतीने ती अस्तित्वात होती. तर 2दा कालावधी वाढवण्यात आला, पण पूर्ण कालावधी त्यांनी घेतला नाही. हे 5वी लोकसभा आपल्याला या ठिकाणी समजावून सांगते. त्यानंतर विधानसभेच्या बाबतीत विचार केला तर विधानसभेच्या बाबतीतही तेच स्टेटमेंट आहे. एका वेळी 1 वर्षानं असं कितीही वेळा वाढवता येते, पण आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वाढवता येणार नाही. हे विधानसभेसंदर्भात स्टेटमेंट आहे. त्यानंतर त्याच्या पुढं या मूलभूत हक्कांवरती परिणाम काय होतात हे बघायचं आहे. बघा, पहिलं पाहिलं तुम्ही कार्यकारी बाबी संदर्भात. बघा ते 3 पॉईंट कोणते होते मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, कारण त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला अभ्यासताना या 3 पॉईंटच्या आधारे समजावून घ्यायचे आहेत. केंद्र राज्य संबंधावरती आपण अभ्यासले. इथं 3 बाबी आपण समजावून घेतल्या. 3 बाबी कोणत्या? तर 1 कार्यकारी बाबतीत, त्यानंतर 2 कायदेकारी बाबतीत आणि 3 वित्तीय बाबतीत. अशा 3 बाबी आपण इथं समजावून घेतल्या. लोकसभा आणि विधानसभेच्या कालावधी
इथं आपण तो समजावून घेतला की एका वर्षानं वाढवता येतील आणि संपुष्टात आल्यानंतर 6 महिने याच्यापेक्षा जास्त वाढवता येणार नाही. आणि तिसरा घटक जो आहे तो मूलभूत हक्कावरती कोणते परिणाम होतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर मूलभूत हक्कांच्या बाबतीत बघा की इथं मात्र 2 कलम जे आहेत ते आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्कासंदर्भात आणीबाणी कालावधीत काय होईल या संदर्भात मेन्शन केलेले आहेत. त्यातलं पहिलं कलम जे आहे ते 358 आणि दुसरं कलम जे आहे ते 359 असे 2 कलम आहेत. ही दोन्ही कलम मी IMP करतो, खूप महत्त्वाचे आहेत. मध्यंतरी लेटेस्टमध्ये सांगायचं झालं तर एक फॉरेस्ट्रीची मेन्स होती, त्या मेन्समध्ये यावरती प्रश्न आला होता. तर कलम 19 मधील मूलभूत हक्कांचं निलंबन म्हणजे जे 358 जे आहे ते केवळ कलम 19 मध्ये जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या हक्कांचं निलंबन या संदर्भात आहे. आणि 359 जे आहे ते मूलभूत हक्कांची बजावणी निलंबित असणं या संदर्भात आहे. म्हणजे त्याचा डिटेल अभ्यास करायचं झालं तर 358 काय सांगतं की कलम 19 मध्ये जे 6 मूलभूत स्वातंत्र्य दिलेली आहेत ते आणीबाणीच्या दरम्यान आपोआप निलंबित होतात आणि आणीबाणी संपल्यानंतर ते पुनर्जीवित सुद्धा होतात, असं 358 हे कलम सांगतं. हे 6 मूलभूत हक्क कोणते आहेत तर भारतामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यवसायाचं स्वातंत्र्य, त्यानंतर अजून कोणतं आहे तर संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. अशा पद्धतीची जी 6 स्वातंत्र्य त्यामध्ये दिलेली आहेत ही आणीबाणी दरम्यान आपोआप निलंबित होतात आणि आणीबाणी संपल्यानंतर आपोआप पुनर्जीवित सुद्धा होतात असं स्टेटमेंट आहे. पुनर्जीवित असं लक्षात ठेवा. आणि 44व्या घटना दुरुस्तीने यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला होता, ते म्हणजे कोणता की 19 वरील बंधनं केवळ युद्ध आणि परकीय आक्रमण यासाठीच वापरले जातील, सशस्त्र उठाव यासाठी मात्र वापरलं जाणार नाही. म्हणजेच काय की 352 अंतर्गत ज्या 3 तरतुदी आहेत, 3 तरतुदी कोणत्या की युद्ध, त्यानंतर परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव, तर या 2 बाबींसाठी मात्र कलम 19 लागू होईल. कलम 19ला ते लागू होईल. पण तिसरा आधार आहे यावेळी मात्र लागू होणार नाही. हा 44व्या घटना दुरुस्तीचा महत्त्वाचा बदल आहे जो 1978 मध्ये मोरारजी देसाई सरकारनं केला होता, तो एक लक्षात ठेवा. त्यानंतर 359 नंबरचं कलम काय सांगते की यामध्ये मात्र मूलभूत हक्क जिवंत असतात, फक्त त्याची बजावणी म्हणजे ते तुम्हाला मिळणार नाही आहेत, ते हक्क मात्र निलंबित केले जातात. ते मूलभूत हक्क जे आहेत ते जिवंत असतात पण त्याची बजावणी निलंबित केलेली असते. पण 20 आणि 21 हे कलम वगळता मूलभूत हक्क बजावण्याचे अधिकार जे आहेत ते निलंबित करू शकतात. कोण तर राष्ट्रपती निलंबित करू शकतात. म्हणजे या ठिकाणी जरी आणीबाणी लावली असेल तरी 20 आणि 21 हे मूलभूत हक्क जे आहेत ते तुम्हाला निलंबित करता येणार नाहीत, हे कलम 359 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ही तरतूद जी आहे ती 1978 44व्या घटना दुरुस्ती यानुसार ते मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढे बघा की आतापर्यंत आणीबाणी कधी आणि किती वेळा लावली, ती कधीपर्यंत चालली, हे थोडंसं डिटेल समजावून घेऊया. अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे आपण. बघा आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती भारतामध्ये किती वेळा लावलेली आहे तर 3 वेळा लावलेली आहे. याची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी समजावून घेण्यासारखी आहे. सर्वात प्रथमतः 1962 मध्ये आणि नंतर 1971 मध्ये हे युद्ध जे आहे ते लक्षात ठेवा. 1962 मध्ये आपलं युद्ध झालं होतं चीनसोबत, जो नेफा प्रांत होता. नेफा म्हणजेच कोणता की हा भारताचा या सिक्कीमच्या पुढचा जो अरुणाचल प्रदेशचा भाग आहे याला नेफा प्रांत असं म्हटलं जातं. या नेफा प्रांतावरून चीननं भारतावरती आक्रमण केलं होतं. या कारणास्तव सर्वात प्रथमतः आणीबाणी लावली. या नेफाचा अर्थसुद्धा लक्षात ठेवा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये विचारलं तर हेही माहिती पाहिजे. इथं चीननं आक्रमण केलं त्यावेळी परकीय आक्रमण या कारणास्तव आणीबाणी लावली. आणि पुन्हा 1971 मध्ये आपलं पाकिस्तानसोबत युद्ध सुरू झालं होतं. याचं कारण आहे बांगलादेशचं. म्हणजे बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध जे 1971 मध्ये सुरू झालं होतं आणि इथं इंदिरा गांधींनी हस्तक्षेप केला. त्यामुळे काय झालं की खरं पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांसमोर आले आणि युद्ध सुरू झालं. आणि मग या परकीय आक्रमण या कारणास्तव 1971 मध्ये सुद्धा भारतामध्ये आणीबाणी लावली होती. खरं तर 1965 मध्ये सुद्धा भारत आणि पाकिस्तान युद्ध होतं, पण 1965च्या वेळी मात्र भारतामध्ये आणीबाणी लावली नाही. याचं कारण असं होतं की जी 1962 मध्ये लावलेली आणीबाणी आहे ती चालू होती, जी पुढे 1968 मध्ये संपली. त्यामुळे 1965च्या वेळी आणीबाणी लावण्याचं काही कारण नव्हतं. म्हणून इथं लक्षात ठेवा की 62चं युद्ध, 65चं युद्ध आणि 71चं युद्ध तर 62 वेळी लावली होती. 65 वेळी 62ची आणीबाणी चालू होती, त्यामुळे लावण्याची गरज नाही. आणि 71 मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि यावेळी सुद्धा आणीबाणी लावली होती. याचंही कारण परकीय आक्रमण हेच होतं. आता इथं मात्र थोडंसं लक्षात ठेवा की बांगलादेश म्हणजे
हा भारताचा या भागामध्ये हा बांगलादेशचा भाग आहे आणि पाकिस्तान म्हणजे ही भारताची वायव्य सीमा जी आहे या बाजूला पाकिस्तान आहे. ज्यावेळी यांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळी मात्र हे दोन्ही पाकिस्तान याच नावानं देश होते. इकडचा जो आहे तो पश्चिम पाकिस्तान म्हणून होता आणि हा जो भाग आहे तो पूर्व पाकिस्तान म्हणून होता. पण नंतर मात्र या ठिकाणी सत्ता परिवर्तन किंवा अंतर्गत अशांतता अशा पद्धतीचे बरेचसे गोंधळ झाले आणि बांगलादेश मात्र स्वतंत्र व्हायचं ठरलं. आणि मग यालाच इंदिरा गांधींनी जी मदत केली होती, यावेळी पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध बिघडले. पण याच्यातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी दिवसात जिंकलेलं युद्ध किंवा एक महिला नेतृत्व करू शकते हे संपूर्ण जगानं मान्य केलं. ही एक घटना पाकिस्तान युद्धाच्या वेळी अभ्यासली आणि यानुसार एक महत्त्वाचा देश जो भारत आणि बांगलादेश यांचे संबंध तुम्ही आजही बघता की बरेचसे चांगले आहेत, सुधारलेले आहेत. यानुसार हे बांगलादेश एक नवीन राष्ट्र जे आहे ते निर्माण सुद्धा झालं होतं. त्यावेळी सुद्धा भारतामध्ये आणीबाणी होती. पाकिस्तान आक्रमण हे कारण होतं आणि पुढे ही आणीबाणी जी आहे ते 1977 मध्ये संपुष्टात आली. पण इथं ती संपुष्टात येण्याच्या अगोदरच 1975 मध्ये एक इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती. त्या आणीबाणीचं कारण मात्र अंतर्गत अशांतता असं होतं, जे वरती दिलेलं आहे बघा. अंतर्गत अशांतता हे कारण होतं आणि यानुसार पुन्हा भारतामध्ये म्हणजे एक आणीबाणी चालू असताना, परकीय आक्रमण या कारणास्तव आणीबाणी चालू असताना इंदिरा गांधींनी अंतर्गत अशांतता या कारणास्तव भारतामध्ये आणीबाणी लावली होती. म्हणजे ही आणीबाणी मात्र लोकांच्या पचनी काही पडली नाही. म्हणजे आणीबाणी म्हटलं की 1975चा कालखंड आठवतो, कारण या ठिकाणी त्याची काही गरज नव्हती असं घटनाकर्त्यांचं मत आहे. याचं कारण मात्र असं सापडतं की इंदिरा गांधींची सत्ता जाईल की काय अशी भीती इंदिरा गांधींच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणखीन काही पॉलिटिकल इश्यू या ठिकाणी झाले होते आणि म्हणून इंदिरा गांधींनी काहीतरी कारण काढून अंतर्गत अशांतता या आधारे भारतामध्ये आणीबाणी लावली. ती बरीचशी चुकीची होती असं या शाह आयोगानं असं म्हटलेलं आहे. कारण या आणीबाणीची चौकशी करण्यासाठी पुढे एक आयोग नेमला होता, शाह आयोग, आणि याचाच आधार घेऊन पुढं आणीबाणीचा गैरवापर होऊ नये यासाठी मोरारजी देसाई सरकारनं त्यामध्ये महत्त्वाचे बदलसुद्धा केले होते. हे बदल आपण पाठीमाग अभ्यासले. अशा पद्धतीने हा राष्ट्रीय आणीबाणीचा प्रकार जो आहे तो तुम्ही या ठिकाणी समजावून घेतला. तो महत्त्वाचा आहे. आजही अधूनमधून कधीकधी असे शब्द जे आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळतात की अघोषित आणीबाणी आहे किंवा मोदी शहा भारतामध्ये हुकुमशहा पद्धतीने वागतायत किंवा इंदिरा गांधींनी आणीबाणी लावलेली चुकीची होती हे भाजपचे लोक समजावून सांगतात. अशा पद्धतीने हा पाठ जो आहे तो बऱ्याचशा चर्चेमध्ये असतो. म्हणून मी तुम्हाला हा पाठ समजावून सांगितला. प्रश्नांच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला हा विचारला जातो. या पद्धतीनं पहिला भाग जो आहे 352 अंतर्गत आणीबाणी हा तुम्ही या ठिकाणी समजावून घेतला. दुसऱ्या पार्टमध्ये 356 अंतर्गत राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू कशी केली जाते हा भाग आपण त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत आणि अगदी थोडक्यात जी वित्तीय आणीबाणी आहे ती त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत, जी आत्तापर्यंत भारतामध्ये एकदाही लावलेली नाही आहे. अशा पद्धतीने हा भाग या ठिकाणी संपला. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा या नंबरवरती मेसेज करू शकता. तुमच्या शंकांचं नक्की निरसन केलं जाईल. या ठिकाणी आपण थांबूया.